विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 5 आम्ल, आम्लारी आणि क्षार. आपण सुरुवातीला बघणार आहोत आयनिक संयुगे एक पुनरावलोकन. आपण प्रकरण 4 मध्ये आयनिक संयुगांची माहिती अगदी सविस्तरपणे घेतलेली आहे. त्याचा थोडक्यात आपण इथे आढावा घेणार आहोत. बघा, आयनिक संयुगांच्या रेणूचे 2 घटक असतात हे आपल्याला माहिती आहे आणि ते घटक म्हणजे कॅटायन आणि ॲनायन, म्हणजेच धन आयन आणि ऋण आयन. या आयनांवर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असते आणि यालाच आपण आयनिक बंध असे म्हणतो. हे आपण बघितलेले आहे. बघा, आता इथे उदाहरण दिलेलं आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl या संयुगाची निर्मिती कशी होते हे इथे दाखवलेलं आहे. सोडियमचा हा एक इलेक्ट्रॉन जाणारा आणि क्लोरीनकडे हा एक येणारा इलेक्ट्रॉन, आणि म्हणूनच सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो आणि अशा पद्धतीने आयनिक बंधाने सोडियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होते. आता आपण बघूया आयनिक संयुगाचे विचरण. बघा, आता पुढील प्रमाणे पदार्थ मिसळल्यास होणाऱ्या मिश्रणांना काय म्हणतात? मीठ आणि पाणी किंवा साखर आणि पाणी. साखर आणि मीठ हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात आणि जे मिश्रण तयार होते त्याला आपण काय म्हणतो? समांगी मिश्रण. पण पाणी आणि तेल किंवा लाकडाचा भुसा आणि पाणी, तर पाण्यामध्ये तेल आणि लाकडाचा भुसा काही मिसळत नाही, ते वेगवेगळेच राहतात आणि या मिश्रणाला आपण काय म्हणतो? विषमांगी मिश्रण. जेव्हा आयनिक संयुग पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे जलीय द्रावण तयार होते, हे आपल्याला माहिती आहे. स्थायू रूपात असलेल्या आयनिक संयुगात विरुद्ध प्रभारित आयन एकमेकांना लागून असतात. जेव्हा एखादे आयनिक संयुग पाण्यात विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगवेगळे करतात. म्हणजेच जलीय द्रावण तयार होताना आयनिक संयुगाचे विचरण होते. आपण पुढील आकृतीमध्ये बघूया. बघा, आकृतीत दाखविल्याप्रमाणे मिठाचे जलीय द्रावण इथे दाखवलेले आहे. द्रावणामध्ये विलग झालेल्या प्रत्येक आयनाला सर्व बाजूंनी पाण्याच्या जलीय रेणूंनी घेरलेले असते. ही स्थिती दर्शविण्यासाठी प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडे AQ म्हणजेच काय? ॲक्वियस सोल्युशन म्हणजेच जलीय द्रावण असे तिथे लिहिलेले असते. आपण बघूया आता अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत. बघा, इसवी सन 1887 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक अरेनियस याने आम्ल व आम्लारी सिद्धांत मांडला. या सिद्धांतात आम्ल आणि आम्लारीची व्याख्या केलेली आहे ती पुढील प्रमाणे. बघा, आता आम्ल म्हणजे काय? तर आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ म्हणजेच हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4 आणि HSO4. बघा, इथे जेव्हा HCl त्याचे पाण्यात विचरण होते तेव्हा H+ आणि Cl- हे 2 आयन तयार होतात. या ठिकाणी H2SO4 पाण्यामध्ये विचरण झाल्यानंतर H+ आयन आपल्याला इथे देतात आणि HSO4 याचे सुद्धा पाण्यामध्ये विचरण झाल्यावर आपल्याला H+ आयन मिळतात. म्हणजेच आम्ल हा असा पदार्थ असतो की जो पाण्यात विरघळल्यावर द्रावणामध्ये H+ हे आयन तयार होतात. आणि आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH- हायड्रॉक्साईड आयन किंवा त्यालाच हायड्रॉक्झिल आयन असं सुद्धा म्हणतात, हे एकमेव ॲनायन तयार होते. उदाहरणार्थ NaOH आणि CaOH/2. तर उदाहरण इथे 2 दाखवलेले आहेत आपल्याला. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विचरण झाल्यावर Na+ आणि OH- हे आयन तयार होतात. किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड पाण्यात विचरण झाल्यानंतर Ca2+ आणि 2OH- या पद्धतीने हे आयन तयार होतात. आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण आता आपण बघूया. तीव्र व सौम्य आम्ल, आम्लारी आणि अल्क यांची आपण व्याख्या बघूया. बघा, आता तीव्र आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H+ व संबंधित आम्लाचे
आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. म्हणजे ज्या जलीय द्रावणामध्ये जास्त H+ आयन असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? तीव्र आम्ल. उदाहरणार्थ HCl, HBr, HNO3, H2SO4. सौम्य आम्ल. सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असतात, त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणावर असतात. उदाहरणार्थ H2CO3, CH3COOH. तीव्र आम्लारी. तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असतात, त्यांचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात OH- व संबंधित आम्लारींचे आम्लारीधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ NaOH, KOH, CaOH2, Na2O. सौम्य आम्लारी. सौम्य आम्लारी पाण्यात विरघळले असतात, त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणात OH- व संबंधित आम्लारीधर्मी मूलकांबरोबरच विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणामध्ये असतात. उदाहरणार्थ NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर अल्क किंवा अल्कली म्हणजे काय? जे आम्लारी मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क असे म्हणतात. जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क असे म्हणतात. उदाहरणार्थ NaOH, KOH, NH3. यापैकी NaOH व KOH हे तीव्र अल्क आहेत, तर NH3 हा सौम्य अल्क आहे. आपण पुढचा मुद्दा बघूया, आम्लारी धर्मता व आम्लधर्मता. बघा आता आपल्याला इथे टेबल पूर्ण करायसाठी दिलेलं आहे. इथे आम्ल एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या H+ आयनांची संख्या. बघा HCl H+ आयन इथे 1 आहे. HNO3 इथे पण 1 आहे. H2SO4 इथे हायड्रोजन आयन 2 आहेत. या पद्धतीने आपल्याला हायड्रोजन अणूंची संख्या इथे लिहायची आहे. आणि आम्लारी एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या OH- आयनांची संख्या इथे आपल्याला लिहायची आहे. NaOH इथे 1 OH- आयन आहे. KOH इथे सुद्धा एकच OH- आयन आहे. किंवा AlOH/3 इथे OH- आयनांची संख्या 3 आहे. या पद्धतीने तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. त्यावरून आम्लाची आम्लारी धर्मता, आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजेच त्या आम्लाची आम्लारी धर्मता होय. म्हणजेच आता उदाहरणार्थ HCl इथे H+ एकच आयन आपल्याला मिळतो, म्हणजेच त्याची आम्लारी धर्मता किती आहे? 1. आम्लारींची आम्लधर्मता. आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके OH आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजेच आम्लारीची आम्लधर्मता. आता उदाहरणार्थ आपण बघितलं होतं, बघा कॅल्शियम OH/2 इथे OH आयन किती आहेत? 2, आणि म्हणून त्याची आम्लधर्मता किती आहे? या आम्लारीची 2 आहे. आता आपण बघूया आम्ल व आम्लारीची संहती. बघा आता इथे आपल्याला एक कृती दिलेली आहे. यामध्ये 2 चंचुपात्र आहे. त्यामध्ये एक लिंबाचे 2 समान भाग करून एकेका भागाचा रस ह्या दोन्ही पण चंचुपात्रांमध्ये टाकलेला आहे. पहिल्या चंचुपात्रामध्ये 10 ml पाणी घेतलेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये 20 ml पाणी घेतलेलं आहे. मग आपल्याला लक्षात येईलच की कुठलं द्रावण जास्त आंबट असेल आणि कुठलं कमी असेल. दोन्ही चंचुपात्रांमधील द्रावणांमध्ये द्राव्याची राशी समान आहे, कारण इथे पण अर्धा लिंबू टाकलेला आहे आपण पिळून आणि इथे पण अर्धा लिंबू टाकलेला आहे. आणि तरी मात्र द्रावकाची राशी मात्र कमी अधिक आहे. पाणी मात्र इथे 10 ml आहे आणि इथे 20 ml आहे. द्राव्याच्या राशीचे तयार झालेल्या द्रावणांच्या राशीशी प्रमाण वेगवेगळे आहे. पहिल्या चंचुपात्रामध्ये हे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे द्रावणाची चव जास्त आंबट आहे. आणि या उलट चंचुपात्रामध्ये लिंबू रसाचे एकूण द्रावणाशी प्रमाण कमी असल्याने चव कमी आंबट आहे. मग यावरूनच आपल्याला द्रावणाची संहती म्हणजे काय हे सांगता येईल. बघा, द्रावणाच्या राशीशी असलेले प्रमाण म्हणजेच द्राव्याची द्रावणातील संहती होय. जेव्हा द्रावणामध्ये
द्राव्याची संहती जास्त असते त्याला आपण काय म्हणतो, सहत द्रावण असे म्हणतो. आणि द्राव्याची संहती कमी असेल तर तेव्हा ते द्रावण विरल द्रावण असते. वैश्विक दर्शक. मागील इयत्तांमध्ये आपण काही नैसर्गिक तसेच संश्लिष्ट रंगद्रव्ये आम्लधर्मी व आम्लारीधर्मी द्रावणांमध्ये 2 भिन्न रंग दाखवतात व अशा रंगद्रव्यांचा आम्ल आम्लारी दर्शक म्हणून उपयोग करतात हे आपण बघितलेले आहे. मग सामू मापन प्रणालीमध्ये आम्ल आम्लारींच्या तीव्रतेप्रमाणे त्यांच्या द्रावणांचा सामू 0 ते 14 असा बदलतो. सामूमधील हे बदल दर्शविण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात. आता वैश्विक दर्शक म्हणजे नेमकं काय, तर अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवतात. अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवतात. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेला कागद त्याला आपण pH कागद किंवा सामू कागद असं त्याला आपण म्हणतो. आणि त्या कागदाचा सुद्धा उपयोग करून आपण दिलेल्या द्रावणाचा सामू ठरवतो. सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे सामू मापक. इथे दाखवलेलं आहे बघा. हे विद्युत साधन वापरले जाते. या पद्धतीमध्ये द्रावणामध्ये विद्युत अग्र बुडवून त्यानुसार सामू इथे मोजला जातो. द्रावणाचा सामू म्हणजे काय हे आपण बघूया. आपण पाहिले आहे की पाण्यात विरघळल्यावर आम्ल व आम्लारींचे कमी अधिक प्रमाणात विचरण होते व अनुक्रमे H+ व OH- हे आयन तयार होतात. सर्व नैसर्गिक जलीय द्रावणांमध्ये H+ व OH- हे आयन विविध प्रमाणात आढळतात व त्यानुसार त्यांच्या द्रावणांचे गुणधर्म ठरवले जातात. बघा आता इथे आपल्याला ह्या टेबलमध्ये दाखवलेले आहेत. वेगवेगळे इथे जलीय द्रावणे इथे दाखवलेले आहेत आणि त्यांचा सामू इथे दाखवलेला आहे. बघा 0 पासून तर 14 पर्यंत इथे सामू आहे. जर सामू 0, 1, 2 म्हणजे 7 पेक्षा जर कमी असेल तर ते आम्लधर्मी द्रावण असते. जेवढा कमी असेल सामू तेवढं ते तीव्र आम्ल असतं. त्यानंतर जर सामू 7 असेल तर ते द्रावण उदासीन असतं आणि 7 पेक्षा जास्त 14 पर्यंत तर ते द्रावण आम्लारीधर्मी असते. बघा रासायनिक व जैव रासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे H+ आयनांच्या संहतीचे एक सोयीस्कर असे नवे माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने इसवी सन 1909 मध्ये सुरू केले. हे माप म्हणजेच सामू मापन श्रेणी pH स्केल पॉवर ऑफ हायड्रोजन होय. ही मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते. या मापन श्रेणीनुसार पाण्याचा सामू 7 असतो. म्हणजेच शुद्ध पाण्यामध्ये H+ जे काही अणू असतात ते 1 × 10⁷ मोल प्रति लिटर असे असते. सामू 7 हा उदासीन द्रावण दर्शवतो. हा सामू मापन श्रेणीचा मध्यबिंदू आहे. आणि आम्लारीधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा कमी तर आम्लारीधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा जास्त असतो. आता आपण काही अभिक्रिया बघूया. उदासीनीकरण अभिक्रिया. आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते. या क्रियेला उदासीनीकरण असे म्हणतात. बघा HCl हे आम्ल आहे. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड हे आम्लारी आहे. यांची परस्परांशी अभिक्रिया होऊन NaCl सोडियम क्लोराईड हा क्षार तयार होतो आणि पाणी तयार होते. या क्रियेलाच उदासीनीकरण असे म्हणतात. धातूंबरोबर आम्लाची अभिक्रिया. बघा धातूची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता आम्लातील हायड्रोजनला धातू विस्थापित करतो व ज्वलनशील हायड्रोजन वायू मुक्त होतो. धातूचे रूपांतर आम्लारीधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मूलकाशी त्याचा संयोग होतो व क्षार तयार होतो. बघा मॅग्नेशियम ट्वाइस HCl मॅग्नेशियम क्लोराईड हा क्षार तयार झाला आणि हायड्रोजन वायू इथे मुक्त झालेला आहे. या अभिक्रियांचा तुम्ही अभ्यास करायचा.
धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लाची अभिक्रिया. धातूच्या ऑक्साईड बरोबर आम्लाची अभिक्रिया केल्यास धातूचे क्षार आणि पाणी तयार होतात आणि धातूची ऑक्साईडे ही आम्लारी धर्मी असतात. बघा, धातूचे ऑक्साईड CaO कॅल्शियम ऑक्साईड विरल आम्लाबरोबर अभिक्रिया केली, कॅल्शियम क्लोराईड हा क्षार तयार झाला आणि पाणी तयार झालेलं आहे. बघा, इथे क्षार आणि पाणी तयार झालं म्हणजे उदासीनीकरण अभिक्रिया. आम्लाबरोबर अभिक्रिया केलेली आहे धातूच्या ऑक्साईडची. याचाच अर्थ इथे धातूचे ऑक्साईड हे कसे असतात? आम्लारी धर्मी. अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारीची अभिक्रिया. बघा, अधातूंच्या ऑक्साईड बरोबर जेव्हा आपण आम्लारीची अभिक्रिया केल्यास धातूचे क्षार आणि पाणी तयार होतात. यावरून अधातूंची ऑक्साईडे ही आम्लधर्मी असतात. कारण आपण बघा, इथे अधातूचे ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड, इथे या अधातूचा ऑक्साईड घेतलेला आहे. त्याची अभिक्रिया आपण NaOH आम्लारी बरोबर केलेली आहे. सोडियम कार्बोनेट हा क्षार तयार झालेला आहे आणि पाणी तयार झालेलं आहे. इथे आम्लारी बरोबर आपण या ऑक्साईडचा अभिक्रिया केलेली आहे. आम्लारी बरोबर अभिक्रिया म्हणजेच अधातूंचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात. धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लाची अभिक्रिया. आम्लाची धातूच्या कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाल्यास त्या धातूचे क्षार, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतात. तर एक उदाहरण आपण बघूया. कॅल्शियम कार्बोनेट आम्लाबरोबर अभिक्रिया HCl, तर काय तयार झालं इथे बघा, कॅल्शियम क्लोराईड इथे तयार झालेला आहे. म्हणजे या धातूचा क्षार तयार झालेला आहे, कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे आणि पाणी तयार झालेलं आहे. तर आपण बघूया क्षार म्हणजे काय. बघा, तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन असा क्षार तयार होतो. उदासीन क्षाराच्या जलीय द्रावणाचा समूह हा 7 असतो. तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी HCl हायड्रोक्लोरिक आम्ल हे तीव्र आम्ल आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे तीव्र आम्लारी आहे. त्यापासून जो क्षार तयार झालेला आहे सोडियम क्लोराईड हा उदासीन क्षार इथे तयार होतो. तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. या क्षाराच्या जलीय द्रावणाचा समूह 7 पेक्षा कमी असतो. HNO3 आणि आपण अमोनियम हायड्रॉक्साईड या सौम्य आम्लारी बरोबर या नायट्रिक आम्लाची अभिक्रिया केलेली आहे. तर NH4NO3 हा क्षार इथे तयार झालेला आहे आणि हा जो क्षार आहे त्याचा समूह 7 पेक्षा कमी असतो आणि म्हणूनच मग तो काय आहे? आम्लधर्मी क्षार आहे. आणि तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्ल यांच्या उदासीनीकरणाने मात्र आम्लारी धर्मी क्षार तयार होतो. या क्षाराच्या जलीय द्रावणाचा समूह 7 पेक्षा जास्त असतो. तीव्र आम्ल NaOH आणि सौम्य आम्ल इथे घेतलेला आहे H2CO3 कार्बोनिक आम्ल. Na2CO3 हा आम्लारी धर्मी क्षार इथे तयार झालेला आहे आणि पाणी तयार झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन असा क्षार तयार होतं. जर आम्ल तीव्र असेल तर आम्लधर्मी क्षार तयार होतो आणि तीव्र आम्लारी बरोबर अभिक्रिया झाली तर आम्लारी धर्मी क्षार तयार होतो. आपण पुढच्या भागाकडे जाऊया. स्फटिक जल म्हणजे काय? आयनिक संयुगे स्फटिक स्वरूप असतात हे आपल्याला माहिती आहे. जशा पद्धतीने आपण मीठ वगैरे बघतो तर ते स्फटिक स्वरूपामध्ये असतं. त्यांची स्फटिकी संरचना आयनांच्या विशिष्ट मांडणीतून तयार होते. काही संयुगांच्या स्फटिकांमध्ये पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते व या रेणूंचा सुद्धा समावेश या मांडणीमध्ये झालेला असतो. गरम केल्याने किंवा काही काळ नुसते ठेवण्यानेही सुद्धा स्फटिक जल बाहेर पडते व त्या भागाचे स्फटिक रूप नष्ट होते. यालाच स्फटिक जल असे म्हणतात. उदाहरणार्थ मोरचूत कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचे रेणूसूत्र काय आहे? CuSO4.5H2O म्हणजेच
कॉपर सल्फेटच्या स्फटिकांमध्ये पाण्याचे 5 रेणू इथे आहे. स्फटिक जल हे रासायनिक संयुगांच्या रासायनिक सूत्राच्या विशिष्ट प्रमाणामध्ये असते. रासायनिक सूत्रात ते पुढील प्रमाणे दर्शविले जातात. स्फटिकरूप मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट CuSO4.5H2O. स्फटिकरूप फेरस सल्फेट, फेरस सल्फेटचं दुसरं नाव आहे ग्रीन विट्रिऑल, FeSO4.7H2O. स्फटिकरूप सोडा Na2CO3, यामध्ये 10H2O, पाण्याचे 10 रेणू इथे आहे. आणि तुरटीचे सूत्र आहे K2SO4.Al2SO4/3.24H2O. सर्वात जास्त पाण्याचे प्रमाण तुरटीमध्ये असते. आयनिक संयुगे व विद्युत वाहकता. बघा, सोडियम क्लोराईड, कॉपर सल्फेट हे क्षार आहेत. H2SO4 सल्फ्युरिक आम्ल हे तीव्र आम्ल आहे आणि NaOH हे तीव्र आम्लारी आहे. यांचे जलीय द्रावणात जवळजवळ पूर्णपणे विचरण होते. यामुळे जलीय द्रावणात मोठ्या प्रमाणावर धन आयन व ऋण आयन तयार होतात. म्हणून या संयुगांची जलीय द्रावणे विद्युत वाहक आहेत. कशा पद्धतीने आपण इथे विद्युत वाहकता तपासून बघायची आहे हे आपण बघूया. बघा, या पद्धतीने रचना करायची आहे. कृती बघा, 50 मिली पाण्यामध्ये 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड मिळून द्रावण तयार केलेले आहेत. इथे सोडियम क्लोराईडचे द्रावण. 2 विद्युत तारा घेऊन एक तार 6 व्होल्ट बॅटरीच्या धन टोकाला जोडलेली आहे आणि दुसरी तार जी आहे ती बॅटरीच्या ऋण टोकाला जोडलेली आहे. हे जोडताना मध्ये एक खटका आणि विजेचा दिवा इथे बसवलेला आहे. दोन्ही तारांच्या मोकळ्या टोकाकडील 3 सेमी भागावरील रोधक आवरण काढून टाकायचं आहे आणि वरील द्रावण 100 मिली धारकतेच्या चंचू पात्रामध्ये घेऊन दोन्ही तारांची आवरण काढलेली टोके आधारकाच्या साह्याने या द्रावणामध्ये उभी बुडवायची आहेत. खटका चालू करायची म्हणजेच इथे कळ सुरू करायची आहे आणि दिवा लागतो की नाही याची आपण नोंद करायची आहे. विद्युत अपघटन म्हणजे काय? विद्युत अपघटन होण्यासाठी द्रवात किंवा द्रावणामध्ये आयनांचे मोठ्या प्रमाणात विचरण होणे आवश्यक असते. म्हणून ज्या पदार्थांचे द्रावणात किंवा द्रवरूप अवस्थेत मोठ्या प्रमाणावर विचरण होते त्यांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. क्षार, तीव्र आम्ल, तीव्र आम्लारी हे विद्युत अपघटनी पदार्थ आहेत. हे पदार्थ द्रवरूपात व द्रावण अवस्थेत विजेचे सुवाहक आहेत. विद्युत अपघटन करण्यासाठी पात्रामध्ये विद्युत अपघटनी पदार्थ घेऊन त्यात विद्युत अग्रे बुडवल्यास जी रचना तयार होते तिला विद्युत अपघटनी घट असे म्हणतात. आपण इथे बघितलेलं आहे, ह्याला म्हणायचं आहे विद्युत अपघटनी घट. अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये अरेनियसचा आम्ल आम्लारी सिद्धांत, आम्ल व आम्लारीची संहती, द्रावणाचा सामू, आम्ल आम्लारींचा सामू आणि क्षार याबद्दल माहिती अभ्यासलेली आहे. यावर आधारित स्वाध्यायामधील प्रश्न उत्तरे तुम्ही सोडवायची आहेत.